बघा कसा आवाज पण येत आहे आणि एकदम क्रंची असे झालेले आहेत आतून पण. आज आपण बनवणार आहोत घरगुती पद्धतीने सोयाबीन 65. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: सोयाबीन 1 वाटी घेतलेला आहे, कॉर्नफ्लावर 2 मोठे चमचे, मीठ चवीनुसार, अद्रक लसूण पेस्ट, लिंबू, कढीपत्ता, मिरची पावडर, गरम मसाला आणि थोडासा चाट मसाला. आता आपण हे सोयाबीन गरम पाण्यात टाकून घेणार आहोत. बघा पाण्यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचे उकळलेल्या आणि बघा हे चांगलं मिक्स करायचे आणि 1-2 मिनटं पाण्यामध्येच ठेवायचे म्हणजे घ्यायचे. हे असं पाणी भरपूर. बघा आपण ह्याच्यात आता थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया. अगोदर टाकलं होतं त्याच्यामुळे थोडंच टाकायचे. त्याच्यानंतर कॉर्नफ्लावर, मसाले घेतलेले. तुम्ही कॉर्नफ्लावर ऐवजी तांदळाचं पीठ पण वापरू शकता. अद्रक लसूण पेस्ट, थोडासा लिंबाचा रस. आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा मिक्स करून घ्यायचे सगळं आपल्याला लावून आणि 5 मिनटं आपल्याला असं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं. बघा 5 मिनटानंतर आपण हे व्यवस्थित तळून घेणार आहे. तेल गरम झालंय बघा, त्यात आपण हे सोयाबीन सोडून घेऊया. बघा लहान मुलांसाठी तर एकदम पौष्टिक आहे आणि जरा चटपटीत कधीतरी खाण्यासाठी सोयाबीन 65 एकदम आणि झटपट होणार आहे. एक 10 ते 15 मिनिटातच होतंय. बघा आपल्याला एकदम कडकडीत तेलात असं तळून घ्यायचं आहे. बघा कसला छान कलर पण आलाय. ह्याचे जरा बुडबुडे कच्चित पण शिजेल आणि चव पण येईल त्याला. आता आपण काढून घेऊयात. बघा आपले सोयाबीन 65 रेडी झालेले आहेत. बघा कसले कुरकुरीत कसा आवाज येत आहे. बघा आपण हे फोडून पण बघूया. बघा कसा आवाज पण येत आहे आणि एकदम क्रंची असे झालेले आहेत आतून पण व्यवस्थित. चला तर मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि खायला पण या सोयाबीन 65. धन्यवाद. झालं.